नमस्कार, मी साक्षी अणसने स्मार्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एक अनोखा संयोग जुळून आलेला आहे. युगायुगाने दोन उमेदवारांची नावे सारखी आहेत. त्यावर मागील 4 ते 5 दिवसापासून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया बघावयास मिळत होत्या. म्हणून आमच्या प्रतिनिधीने दोन्ही उमेदवारांची भेट घेण्याचे ठरवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे हे प्रचार दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क झाला. मग आम्ही दुसरे भगरे सर या नावाने जे उमेदवार आहे त्यांचा शोध सुरू केला. त्यांचा पत्ता गंगावाडी, एकलहरे, तालुका, जिल्हा नाशिक असा असल्याने आम्ही त्यांच्या मूळ गावी पोहोचलो. अगदी छोट्याशा गावातून त्यांचे घर शोधत शोधत घरी गेलो असता ते घरी मिळून आलेले नाही. त्यांच्याकडे फोन नसल्याने आमच्या प्रतिनिधींना वाटले की कदाचित ते प्रचारात असावे, त्यांची भेट होणे अशक्यच असेल. परंतु त्यांच्या नातवाने आम्हाला सांगितले की बाबा नदीजवळ शेतात काम करावयास गेले आहे व छोटा नातू आम्हाला नदीकडे घेऊन गेला. पाऊलवाटाने रस्ता काढत काढत उमेदवारांची शेवटी भेट झालीच आणि त्यावेळी त्यांच्याशी आपल्या प्रतिनिधीने संवाद साधला. बाबा, काय नाव तुमचं? बाबू बाबू सदू भगरे. भगरे. किती नंबरला उमेदवारी करताय तिथं? 10 नंबर आहे. म्हणजे 10 नंबर आहे. निशाणी काय आहे तुमची? निशाणी काय म्हणतात तुतारी. तुतारी निशाणी भेटली का तुम्हाला? बरं. तुमचं शिक्षण किती झालंय? 3री वेळ. मग तुम्हाला हे सर का बरं म्हणतात? तर असं टोकन नाव ते तिकूनच शाळेतून. मग दाखल्यावर सरच आहे का? दाखल्यावर सर, दाखल्यावर बाबू काही ठिकाणी, बाबू काही ठिकाणी सर, असं. अच्छा. बरं, काय दिंडोरी मतदारसंघाविषयी काय वाटतंय? काय झालं पाहिजे? काय झालं पाहिजे ते देवा मत त्याने मला, मी करेल. पण मग आता 15 दिवस राहिले मतदानाला, 10 दिवस राहिले, मी 10 दिवस राहिले मतदानाला, शेवटचे दिवस आहे. तुम्ही शेतात काम करताय, मग तुमचा प्रचार कोण करताय तिकडं? प्रचार चालू आहे ना, पोरं सोडेल ना प्रचारला. किती गाड्या लागेल? 2-3 गाड्या आहेत. आणि मग तुम्ही निवडणुकीचा खर्च देत नाहीये? हा, देऊ ना खर्च. कारण निवडणुकीचा खर्च न देणे हा सुद्धा गुन्हा आहे कायद्याने, माहिती ना? हो, देऊ काय. आता तुमच्या विरोधात कोण कोण उमेदवार आहे तिथं? मग तिथं कोण आहे? भगरे आहेत ना, भगरेच आहेत ना. हा, आणि परत एक उमेदवार आहे ना, तो काही सांगता येणार नाही, काय नाव येतं. नाही भगरे. मग तेही भगरे आणि तुम्ही भगरे, तर तुम्हाला सांगावं लागेल ना त्यांचं नाव काय, त्यांना देऊ नका. त्यांचं काय नाव आहे? ते काय सांगता येणार नाही, ते याच्यावर देईल असं. बरं. मग आता तुम्ही किती, आपले किती तालुके आहेत त्या मतदारसंघात, याची काय आयडिया? काय आयडिया नाही. काहीच नाही. तुमच्या फॉर्मला डिपॉझिट किती भरलंय तुम्ही? अनामत रक्कम? काय सांग, एवढं लक्षात नाही माझ्या. नाही का? जवळ ये. बाबा, मग समजा आपल्याला एक विशिष्ट मतं जर नाही मिळाली तर ते डिपॉझिट बुडत असतंय, बरोबर? मग तुम्ही समजा 5-25 हजार रुपये डिपॉझिट भरले, अनामत रक्कम म्हणतो आपण त्याला. का मी काय म्हणतो, हां, मी फॉर्म भरला ना, मला देशाकरता करायचं. आलो नाही नाही, आलो, माझं नाही म्हणणं आलो. असं आहे, जे काही 5-25 हजार रुपये तुम्ही भरले, तुमचा खर्च होतोय निवडणुकीला, तुमची परिस्थिती जर एकंदर बघितली ना आपण, तर असं वाटत नाही का ती परिस्थिती तुम्ही झेपू शकता, तेवढा खर्च तुम्हाला होईल. तर तुम्हाला याच्या मागे नेमकं कोणी मदत करतंय का? कोण मदत करणार? काय आपल्याला मदतीची गरज नाही. करू वाटलं. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या विरोधात परत केंद्रीय मंत्री पण आहे? हो. काय नाव त्यांचं? ते नाही सांगता येणार. मी सांगतो ना, मी फक्त माझ्या हिमतीनं करायचं. आलं नाही आलं माहिती तुम्ही झालं. ग्रामपंचायतला पण सदस्य होते का? नाही. इथून मागे कुठे निवडणूक लढवली का? नाही निवडणुकीला कुठलीच लढवली नाही. डायरेक्ट लोकसभा? डायरेक्ट लोकसभा. म्हणजे झाले तर खासदारच डायरेक्ट? आपली जागा आहे ना, हां. करायचं, नाही तर विषय सोडून दे. पण मग तुम्हाला जर आमचे तिथं एक दुसरे उमेदवार आहेत, भारती पवार किंवा भगरे म्हणून आहेत, किंवा अपक्ष उमेदवार आहे, वंचित आघाडीचे पण बर्डे म्हणून एक उमेदवार आहे, या सगळ्या उमेदवारांनी जर कोणी प्रस्ताव दिला का बाबा तुमचा मला पाठिंबा द्या, तर तुम्ही द्याल का कोणाला? कोणाला द्यायचं आहे पाठिंबा? आपण आपल्याकरता उभं राहिले ना, आपल्या राष्ट्राकरता, बस एवढं पाहिजे, बाकीचं नाही पाहिजे. हा, मग आपल्या मतदारसंघात किती तालुके?
मतदारसंघात मस्त तालुके येते. बरं जाऊ द्या, किती आमदार आहे खासदारकीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये? एवढं काय सांगता येणार नाही. नाही का? बरं, मग तुमचा पुढचा उद्देश काय आहे या निवडणुकीचा? जर खासदार झाले तर काय करणार? काय करणार, मला एवढंच समजतं का मी राष्ट्राकरता करतो, राष्ट्राकरता करायचं मग बस, माझ्याकरता नाही, माझ्या राष्ट्राकरता करायचं बस, बाकीचं काय. धन्यवाद. निश्चितच राष्ट्राच्या उन्नतीत तुमचा हातभार लागला ना हां. तुमच्या पायाच्या पुण्याने तर राष्ट्राकरता करायचं. बरं, पण मग तुमची निवडणूक यंत्रणा दिसत नाही. 10 दिवस राहिले, तिथं कमीत कमी 4 ते 4.5 लाख मतदान लागणार आहे. एवढं मतदान कसं काय मिळणार आहे? आवाज जेवढे लोकांच्या लक्षात येईल ना, करावं, गरीब आहे असा तसा करायचं, नाही करू वाटले त्यांची इच्छा. आपण बघू शकतो, आपण अपक्ष उमेदवार आहेत आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे. बाबू सदू भगरे, ते 3री शिकलेले आहेत, परंतु त्यांना सरांनी सर ही उपाधी दिली होती, बरोबर ना? हां, त्याच्यामुळे ते अतिशय उत्साहाने राष्ट्रभक्तीसाठी आणि देशभक्तीसाठी उमेदवारी करतायत. हो, आपल्याला फक्त पुढे भविष्यात जाऊन एवढीच अपेक्षा आहे, त्यांनी खासदार झाल्यानंतर चांगल्यात चांगलं काम करावं आणि या राष्ट्राच्या उन्नतीत त्यांचा वाटा राहावा. हो. तिथल्या जनतेच्या अनेक समस्या आहे. आपण करू. दिंडोरीमध्ये पाणी नाही आहे. हो, निफाडमध्ये जे धरणं आहे हो, त्याचं पाणी दिंडोरीत येत नाही. बरोबर. नांदगावला 7 धरणं आहे, हो, त्याचं पाणी दिंडोरीला येत नाही. तर त्यासाठी काय कराल तुम्ही? करावं लागेल. चांदवडच्या धरणांचं आणि जे नांदगावचे जे धरणं आहे 7 धरणं, त्याचं पाणी दिंडोरीला आणि कळवणला येत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही काय कराल खासदार झाल्यानंतर? हो, ऐकून घ्या, मी सांगतो ना, हां. का झालो हां. तर मी पाणी बिनी जशा पद्धतीनं येता येईल ना तेवढं करेलच. हां ना. हो, आणि जर समजा नाहीच देऊ लागले तर इथून मागच्याने काय केलं, हां, बरोबर. काय केलं मला सांगा तुम्ही, इथून मागच्याने काय केलं? त्यांनी काय केलं नाही म्हणून आपणही करायचं नाही. नाही नाही, नाही. तसं नाही, आपण ते करायचं. बर बर. करायचं. आम्हाला निश्चितच एवढंच का, जो पाण्याचा तालुका आहे नांदगाव हो, येवला असेल, त्या तालुक्यातलं पाणी आमच्या भागाला पश्चिम भागाला मिळेल, बरोबर ना? हो, बरोबर. हे खासदार झाल्यानंतर हे कामं होतील. आपण बघतो यस मराठी न्यूज, आणि या न्यूजच्या माध्यमातून आपण प्रत्येक उमेदवारांच्या भेटी घेतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय. त्यांना बाईट देता का मग 2 मिनिटं? माझ्या नाही नाही, असं बाईट म्हणजे तुम्ही तिकडं प्रचार करणार आहे ना, मग आमचे सगळे जेवढे 9चे 9 उमेदवार आहे ना, त्यांच्या मुलाखती घेऊन राहिलो मी. नाही नाही, सकाळी तलाठी का ते आले होते ना माझ्याकडे. नाही, त्याला ते जाऊ द्या, मुलाखती तिकडे लोक मतं देणार आहे ना तुम्हाला, म्हणून मग तुमचं काय बुवा त्या मतदारसंघाविषयी काय भावना आहे? तुम्ही सर होते का? हां, काय शिक्षण झाले तुमचं? 3री शिक्षण झाले. हां. सर लोक चांगले होते भाऊ आपल्याविषयी, शाळे मास्तर. मग त्यांनी मग तुम्हाला काही सरच करून टाकलं का? सरच नाव पड. बरं बरं. तुमची निशाणी काय? तुम्हाला निशाणी काय भेटली? निशाणी ती आपली हे ते नाही का पोरं व्हायचे ते पिपाणी? टिप्पणी. पिपाणी आहे का? नाही नाही, ते काय बरं, पिपाणी बँजो. मग काय माझा माय लक्षात नाही. हां हां हां, तुतारी. 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 ते आहेत दिंडोरी लोकसभेचे उमेदवार बाबू सदू भगरे. शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे बाबू भगरे हे इयत्ता 3रीपर्यंत शिकलेले आहेत. तरी देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून त्यांना सर ही उपाधी मिळाली आहे. तर दुसरीकडे स्वतः शिक्षक असताना देखील त्यांच्या उमेदवारी नावापुढे सर ही उपाधी लावलेली नाही. 3री पास उमेदवारांनी असे कोणते कागदपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केले की ज्यामुळे त्यांना सर ही उपाधी देण्यात आली, हे कारण मात्र आज गुलदस्त्यात आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या नावापुढे साम्यता दाखवून समोरच्या उमेदवारांच्या मतांमध्ये विभाजन कसे होईल यासाठी आटापिटा करताना दिंडोरी लोकसभा निवडणुकीमध्ये एकीकडे नावापुढे साम्य असले तरीही चिन्ह देखील सारख्या नावाने देण्यात आलेले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना तुतारी फुंकणारा माणूस तर
बाबू बगरे यांना तुतारी हे चिन्ह दिले, परंतु सर्वसाधारण शेतकऱ्याला सर ही उपाधी देऊन प्रशासनावर नेमका कुठला दबाव आहे याचं गुपित समजायला तयार नाही. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.